दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय E2 पासून E29 इथपर्यंत सिलेक्ट करायला. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युलाज टॅब मध्ये जायचंय, ऑटो सम मध्ये क्लिक करायचंय, सम वर क्लिक करायचं आणि प्रश्नाला सबमिट करायचं. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय F2 पासून F29 पर्यंत सिलेक्ट करायला. त्याच्यानंतर फॉर्म्युलाज टॅब मध्ये जायचंय, ऑटो सम वर क्लिक करायचंय, इथून ऍव्हरेज घ्यायचंय आणि त्याच्यानंतर सबमिट करून द्यायचं. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय B5 वर क्लिक करा, त्याच्यानंतर फॉर्म्युलाज टॅब मध्ये जा, त्याच्यानंतर टेक्स्ट वर क्लिक करा, कॉनकॅट वर क्लिक करायला सांगितलंय. टेक्स्ट कडे आपल्याला सांगितलंय B5 वर क्लिक करा, त्याच्यानंतर सेकंड टेक्स्ट वर आपल्याला सांगितलंय सेल C5 वर क्लिक करा, त्याच्यानंतर ओके करायला सांगितलंय आणि प्रश्नाला सबमिट करून द्या. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय G4 वर क्लिक करा, त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय फॉर्म्युलाज टॅब वर क्लिक करा, मोर फंक्शन्स मध्ये जा, इथून आपल्याला स्टॅटिक घ्यायचंय, त्याच्यानंतर मेक इफ्स याच्यावर क्लिक करायला सांगितलंय. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय D2 पासून तर D10 पर्यंत सिलेक्ट करायचं, खालती सांगितलंय C2 पासून तर C10 पर्यंत सिलेक्ट करायचं आणि खालती आपल्याला मँगो वर टाईप करायला सांगितलंय. त्याच्यानंतर ओके म्हणायचं आणि प्रश्नाला सबमिट करायचं. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलंय G9 वर क्लिक करा, त्याच्यानंतर फॉर्म्युले टॅब मध्ये जा, मोर फंक्शन वर क्लिक करा, इथून स्टॅटिकल घ्या, त्याच्यानंतर मिनिट्स घ्यायला सांगितलंय. त्याच्यानंतर इथे आपल्याला D2 ते D10 पर्यंत सिलेक्ट करायचंय, खालती आपल्याला सांगितलंय C2 ते C10 पर्यंत सिलेक्ट करायला. त्याच्यानंतर खालती आपल्याला बनाना टाईप करायचंय, बनाना टाईप केल्यानंतर आपल्याला सांगितलंय ओके म्हणायला आणि प्रश्नाला सबमिट करायचं. थँक्यू.